नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा विषय तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. गेले 2 दिवस आपली सगळ्यांची प्रचंड करमणूक करणार आहे. आजचा माझा प्रश्न आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना यामध्ये खरोखरच युती होऊ शकेल का? तुम्ही आपले SMS पाठवा. कार्यक्रमाच्या शेवटी मी आपला अंतिम निकाल जाहीर करीन. पण आज मला काय शोधायचं आहे मी तुम्हाला सांगतो. राष्ट्रवादी आणि शिवसेना ही खरोखरच युती होणार आहे का? शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडून राष्ट्रवादी सोबत जाणार आहे का? राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर जाणं त्यांना परवडणार आहे का? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची खरोखरच भेट झाली आहे का? आपल्याला माहित नाही झाली आहे की नाही. दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे बोलत आहेत. खरोखरच भेट झाली आहे का? या विविध प्रश्नांची उत्तरं शोधायचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी. माझ्या सोबत आहेत नवाब मलिक, कामगार नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि माझी अशी अपेक्षा आहे राष्ट्रवादीने त्यांना खरं खरं सांगायची परवानगी दिली असेल. माझ्या सोबत आमचे न्यूज एडिटरही आहेत विश्लेषणासाठी. मी संजय राऊत यांच्यापासून अर्थातच सुरुवात करतो. राऊत, खरं सांगून टाका, उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटले की नाही? हे पहा की गेले 2 दिवस आम्ही सुद्धा या प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून वाचतोय, मीडियाच्या माध्यमातून पाहतोय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटले किंवा नाही भेटले हा काही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा विषय राजकीय दृष्ट्या असेल, पण अनेक विषय असे असतात की त्या भेटीगाठीमुळे काही महाराष्ट्र थांबलेला आहे किंवा देश खूप पुढे गेला असं मानत नाही मी. दुसरं असं आहे की जर ते दोघे भेटले असतील तर त्या दोघांनी सांगायला पाहिजे ते भेटले की नाही. तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना विचारता, ते म्हणतात हो. राऊत, तुम्ही पुन्हा माझा चेंडू डकवताय म्हणा. मला सांगा, भेटले की नाही? याचं उत्तर हो किंवा नाहीये. तुम्ही अत्यंत जवळचे सहकारी आहेत उद्धव ठाकरे. मला असं वाटतं लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही अत्यंत जवळचे सहकारी आहेत उद्धव ठाकरेंचे. हे पहा, मला असं वाटतं ते भेटले नसावेत किंवा भेटले नसावेत. आणि मी इतकंच सांगेन की शरद पवारांना ठाकरे कुटुंबापैकी कोणीही गुप्त भेटण्याची गरज नाही. त्या दोघांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे आणि घरोब्याचे आहेत. खुद्द शरद पवार सुद्धा मातोश्रीवरती उघडपणे येतात आणि भेटलेले आहेत. आणि उद्धव ठाकरे सुद्धा अनेकदा शरद पवार यावेळी भेटलेलं नाही. मला तसं नाही, पण आजच आता संध्याकाळी मी ते ऐकलं की डीपी त्रिपाठी काहीतरी डीपी त्रिपाठी असं म्हणाले की भेटले. नाही, डीपी त्रिपाठींना फार माहीत नसावी. ते असं म्हणाले भेटले म्हणून. ते खूप म्हणू शकतात भेटले म्हणून, पण त्यांच्याकडे फार चुकीची माहिती असावी असं मला वाटतंय. मला माहित नाही काय चूक आहे काय बरोबर आहे. नवाब मलिक, मला खरं सांगून टाका, अजूनही माझं कोडं उलगडलेलं नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटले की नाही? भेट व्यक्तिगत कुणाची झाली नाही झाली हा विषय वेगळा असू शकतो. पवार साहेबांची बालासाहेबांबरोबर भेट अगोदर पण झालेली आहे, भेट होत राहते, पण त्याचा एक वेगळा अर्थ काढणं हे मला वाटते चुकीचं आहे. नवाब मलिक, चुकीचं आहे बरोबर आहे नंतरची गोष्ट. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, संजय राऊतनीही नाही दिलं. ते असं म्हणाले भेटले नाहीत. पण तुमच्या पक्षाचे नेते आणि शरद पवारांचे दिल्लीतले जवळचे सहकारी डीपी त्रिपाठी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की उद्धव आणि शरद पवार भेटले म्हणून. भेटले ते आमचे राष्ट्रीय प्रवक्ते आहे. जर एखादी गोष्ट त्यांनी सांगितलं असेल तर म्हणजे अधिकृत ते सांगताय, त्याला मी नकारू शकत नाही. जर त्यांनी सांगितलं असेल ते खरं असेल. ते खरं असेल असं ते म्हणतायत. असेल असं म्हणत नाहीत ते. नाही, ते डीपी त्रिपाठींना नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त माहिती असेल राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यामुळे ते भेटले. राज्यातले नेते काय म्हणतात ते पण पाहायला पाहिजे. डीपी त्रिपाठी भेटले म्हणतायत, संजय राऊत नाही भेटले म्हणतायत. काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की तुम्ही पवारांनाच विचारा. अजून पवारांनी तोंड उघडलेलं नाही. हे सगळं कोड आहे. हे पवारांचं स्पेशल राजकारण आहे. मी जातोय नितीन गडकरींकडे. नितीन गडकरी, मला सांगा, हे सगळं जे काय चाललंय मायाजाल पसरवण्याचा प्रयत्न होतोय का? भाजपची काय भूमिका आहे? मुळामध्ये असं आहे की कोणी कोणाशी भेटावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. कारण राजकारणामध्ये आम्ही एकमेकाचे विरोधक आहोत, शत्रू नाही आहोत. त्यामुळे मी बारामतीला गेलो होतो तर मला पवार साहेबांनी फोन केला होता की माझ्याकडे चहा घ्यायला आहे, पण मला हेलिकॉप्टर अंधाराच्याच उतरायचं मी वापस आलो. त्यामुळे भेटले असतील तरी मला असं वाटतं त्यात काही गैर नाही, त्यावर एकदम आक्षेप घेण्यासारखं काही नाही. परंतु पवार साहेबांची नीती अशी राहिलेली आहे की त्यांनी नेहमी गोंधळ कसा उडेल, जसं आज ते राज ठाकरे म्हणाले की ते होका यंत्र नाही धोका यंत्र आहे, ही पवार साहेबांची नीती राहिली. आणि विशेषतः काँग्रेसमध्ये
त्यांना जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत म्हणून काँग्रेसचं ब्लॅकमेलिंग करण्याकरता त्यांनी कदाचित ही चावल उठवली असावी असा त्यांच्या एकंदर स्वभावावरून आणि दृष्टिकोन आजपर्यंत त्यांचा अप्रोच असल्यामुळे अशी एक शंका लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांचं कदाचित याच्यात काही राजकारण उद्धवनी चर्चा ठेवणं असं असेल, पण ज्या अर्थी उद्धवजी भेटले नाही असं म्हणतायत किंवा संजय राऊत सांगतात आहेत आणि तिकडे त्रिपाठी सांगतायत की ते भेटले, आणि एकीकडे त्रिपाठी सांगतात की शिवसेना ही सेक्युलर पार्टी नाही आहे, त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इकडे शरद पवार साहेब सांगतात की भाजप सोडून आम्ही कुठल्याही पक्षी युती करायला तयार आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी पक्ष यात गोंधळलेला आहे आणि अशाच प्रकारचं राजकारण सोयीचं, स्वार्थाचं आणि संधीसाधूपणाचं करायचं, प्रिन्सिपल ऑफ अपॉर्च्युनिझम हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया असल्यामुळे ते अशा कंड्या पिकवणं आणि अशा प्रकारे राजकारण करणं हा त्यांचा स्वभाव आहे. नवाब मला यात मलिक, फार तुम्हाला आश्चर्य उत्तर वाटलं. द्यायला हवं. तुमचा पक्ष गोंधळलेला आहे, तुमचे नेते गोंधळ उडवत आहेत, गोंधळ- काय म्हणणं आहे तुमचं? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकतांत्रिक देश राहावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना निर्माण केलेली आहे त्याला जपन करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवाद आहे. आमच्याकडे कुठलाही गोंधळ नाही. जर कोणीही आमचे विचारधारा स्वीकारून आम्हाला समर्थन देत असतील, आम्हाला पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, याच्यात आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. एक मिनिट नवाब मलिक, शिवसेनेला सुद्धा तुम्ही घेणार का बरोबर? शिवसेनेचा सुद्धा पाठिंबा जर तुम्हाला मिळाला तर घ्याल का तुम्ही? नाही, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की जर पवार साहेब पंतप्रधान होत असतील तर ते पाठिंबा देणार आहे. एखादा आम्ही महात्मा गांधीच्या विचारांनी चालणारा आमचा पक्ष आहे. हृदय परिवर्तन लोकांचं होऊ शकतो. जर शिवसेनेच्या हृदय परिवर्तन होत असेल ते हिंदू राष्ट्रची संकल्पना सोडून जे आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, हिंदवी स्वराज म्हणजे या हिंदुस्थानमध्ये राहणारे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई धर्म प्रांत सर्व भाषांना मान्य करून हिंदू राष्ट्रीय संकल्पना सोडत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. संजय राऊत, तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेलच. ते म्हणतायत तुमचं परिवर्तन झालं, मनपरिवर्तन झालं. त्यांचं सुद्धा परिवर्तन झालं असं मला वाटायला लागलं हळूहळू. कारण ते ज्या प्रकारे भाजपा सोडून इतर सर्व पक्षांच्या युतीची भाषा करतायत त्याच्यामध्ये भाजपा सोडून अनेक पक्ष जे आहेत ते हिंदुत्ववादीच पक्ष आहेत. आणि मला असं वाटत नाही की शरद पवारांना कधी अशा विचारांचं कधी वावडं असलेलं आहे. पुलोच्या काळामध्ये ते जनसंघाबरोबर सुद्धा त्यांनी सरकार बनवलेलं आहे. आणि जर देशात गरज पडली असती तर त्यांना संधी मिळाली असती तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा घेऊन सुद्धा त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं असतं. पण आपण शिवसेनेचं पाहाल तर शिवसेना सातत्यानं 22 वर्ष एका विचारानं भारतीय जनता पक्षाबरोबर आपलं राजकारण करते, महाराष्ट्रात करते, देशात करते. आणि शिवसेनेचं हृदय परिवर्तन होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शिवसेनेचा विचार हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि त्या राष्ट्रीयत्वामध्ये जे ज्या देशाशी निष्ठावान असे, मग हिंदू तर आहेतच, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन आहे, या देशातले जे जे घटक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आले आहेत. आणि मग देशविरोधी हिंदू असो की मुसलमान असो, तो आमचा दुश्मन, तो आमचा शत्रू, ही बाळासाहेबांची भूमिका आहे आणि त्यात कधीही बदल होण्याची शक्यता नाही आहे. आणि आज सुद्धा शरद पवार ज्या प्रकारे महाराष्ट्रात देशात वक्तव्य करतायत, भाषणं करतायत, मला असं वाटतं की हळूहळू त्यांचं सुद्धा हृदय परिवर्तन आम्हाला होताना दिसत आहे. तुम्ही दोघं जवळ येत आहे. नाही, जवळ येण्याचा प्रश्न काय, महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आपण 40 वर्षापासून पाहत असाल तर माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते फार मोठे आहेत. आणि या दोघांची मैत्री आहे. आणि या दोघांची मैत्री लपून राहिलेली नाहीये. सातत्यानं निवडणुकीत त्यांनी एकमेकावरती अनेक प्रहार, टीका आणि वार केलेले आहेत, तरी सुद्धा त्यांची मैत्री, त्यांचे कौटुंबिक संबंध कायम जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. कारण महाराष्ट्र आहे, येथे आपण व्यक्तिगत संबंध ठेवून राजकारण करत असतो. हा बिहार किंवा त्या भागात जे राजकारण खुनाखुनीचं चालतं तसं महाराष्ट्रात कधीच झालं नाही, होणार नाही. कारण या महाराष्ट्राला एक फार चांगली सांस्कृतिक आणि संस्काराची परंपरा आहे. त्याच्यामुळे कोण कोणाला भेटलं, कोण कोणाशी बोलतंय ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या विचाराशी ठाम आहोत का ह्याच्यावर कोणी संशय घेऊ नये. नाही, मला सांगा की राजकीय दृष्ट्या फायद्याचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायला तयार आहात का? हिंदुत्व सोडलं नाही, त्यांनी त्यांची भूमिका ठेवली तरी सुद्धा असे अलायन्सेस होऊ शकतात. एनडीए मध्ये सुद्धा असे पक्ष आहेत ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास नाही. आता आघाड्यांचं राजकारण आहे. तुम्ही जाऊ शकता का राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, निवडणुकी आधी किंवा निवडणुकीनंतर? एक लक्षात घ्या की शिवसेनेने कधीही सोयीचं, तडजोडीचं आणि सौदेबाईचं राजकारण बाळासाहेबांनी कधी केलेलं नाही आहे. आणि
तुम्ही राष्ट्रवादीचं म्हणाल तर राष्ट्रवादीची विचारधारा अत्यंत वेगळी आहे. समाजवादी पार्टीशी युती करतायत ते, ज्यांच्याशी आम्ही सतत भांडलेलो आहोत. आणि महाराष्ट्रात म्हणाल तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही रस्त्यावरती त्यांच्या विरुद्धच उभे राहून लढतो आहोत, अनेक प्रश्नात लढतो आहोत. एक मात्र नक्की की शिवसेना प्रमुखांनी वारंवार एक गोष्ट नक्कीच जाहीर केली आहे की जर शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. पण ती कंडिशनल ते म्हटलेले आहेत. आणि आज पण आम्ही जाहीर केलं आहे, कालही सांगितलेलं आहे की आम्ही एनडीए बरोबर आहोत. लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि या देशाचं प्रधानमंत्रीपद त्यांना मिळायलाच पाहिजे. पण शेवटी अस्थिरतेच्या राजकारणामध्ये देशामध्ये काय होईल सांगता येत नाही. देशाच्या दुर्दैवाने जर पण अडवाणी पवार पंतप्रधान होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही त्यांच्या बरोबर जाल. मला सांगा पहिला प्रेफरन्स हा लालकृष्ण अडवाणी यांनाच असेल. अडवाणी व्हावे यासाठी अडवाणी नाही झाले आणि पवार होण्याची शक्यता निर्माण झाली तर जाल की अर्थात नाही? एक महाराष्ट्राचं मन आहे शेवटी. जर अडवाणी साहेब होणार नसतील असं वाटत असेल प्रयत्न करूनही तर शेवटी आणि एखादा मराठी माणूस जर होणार असेल तर शेवटी आपण मराठी माणसावत हे महाराष्ट्राचं मन आहे. आपलं मन नक्कीच तिकडे झुकेल. मी कशाला कुठल्याही राजकीय पक्षाचा माणूस जो महाराष्ट्रातला असेल, मग तो मुस्लिम लीगचा का असेल, पण जो मराठी असेल त्याला वाटतं की मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. जसं आम्ही प्रतिभाताई पाटलांना सुद्धा त्याच मुद्द्यावर आम्ही पाठिंबा दिला होता. कारण कधीतरी या देशाचा सर्वोच्च पदी मराठी व्यक्ती विराजमान व्हावी ही आमची भावना आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राची भावना आहे. शरद पवार मराठी आहेत. मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्याला पाठिंबा द्यायला शिवसेनेची हरकत नाही. शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायला जर ते होणार असतील तर हरकत नाही असं स्पष्टपणे संजय राऊत यांनी सांगितलंय. मी आता घेणार आहे एक ब्रेक. पण आपल्या पडद्यावर पहा आपला पोल जो आजचा आहे. प्रश्न बघा तुम्ही, राष्ट्रवादी शिवसेना युती होऊ शकेल का? महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटते तुम्ही बघा. 68% लोक म्हणतायत होय होऊ शकेल. लोकही शक्यता नाकारत नाहीयेत. काहीही राजकारणात घडू शकतं असं म्हणतात. मी आता घेणार आहे एक ब्रेक. पहा फक्त आय बी इन लोकमत.